मागणी होती का जे मेन 2 पोलीसवाले आहेत ना आरोपी, ज्यांनी आरोप करण्यासाठी सर्व प्रोत्साहन दिलं, मेन ते पोलीसवाल्यांवर कारवाई आतापर्यंत काहीच केलेली नाही. आणि आम्हाला पण त्यांच्याकडून धोका असू शकते, कारण त्यांनी एवढा मोठा गुन्हा करायला प्रोत्साहन दिलं तर बाहेर पण ते फिरतायत ना, तर बाहेर आणखी गुन्हे करू शकतात ना. त्यांनी मेन त्या 2 आरोपींना कडकचे कडक सजा झाली पाहिजे. तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. सर्व शासनाला विनंती आहे की जे मेन 2 पोलीसवाले आरोपी आहेत त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. आता तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांना DSP साहेबांना भेटले तर त्यांचं काय म्हणणं? त्यांचं तपास चालू आहे असं बोलतात ते, पण जे आम लोक जर जनता असली असती तर त्यांनी 15 दिवस तपासाला लावले नसते. ते पोलीसवाले आहेत, कर्मचारी आहेत म्हणून त्यांनी एवढा टाइम लावायली. तर आज तुमचं संपूर्ण कुटुंब पोलीस स्टेशनच्या समोर आहे, काय मागणी होती आणि कशा संदर्भात हा तुम्ही ठिय्या मांडलाय? आमची सेकंड FIR देण्याची मागणी होती आणि जे 2 मेन पोलीसवाले आहेत ना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होती, पण आतापर्यंत त्यांच्याकडून काहीच झालं नाही. आम्ही DSP पोलिसांना बोललो की त्यांच्यावर गुन्हा नाही केला तर आमचे जे पूर्ण ताटे परिवार आहे ते इथंच बसून राहील, आमच्यावर गोळ्या झाडा म्हणाव त्यांना आणि नंतर तपास करा म्हणाव, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. जोपर्यंत ते 2 पोलीस आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. काय पोलिसांचं काय म्हणणं आलं या प्रकरणासंदर्भात? तपास चालू आहे म्हणाले, वरिष्ठाकडे गेलेली आहे फाईल आणि तपास चालू आहे, पण किती दिवस तपास करणार आहेत त्यांनी? आज माझा मुलगा जाऊन 15 दिवस झालेत. एक दिवस कसा चाललाय ते आम्हाला माहिती, त्यांना काय माहिती? जे त्यांचं कोणी गेलं असतं तेव्हा त्यांना कळालं असतं ना. गोरगरीब जनतेचे त्यांना काहीच महत्त्व राहिलं नाही. मेन त्यांची ड्युटी आणि त्यांचं पोझिशन आणि त्यांचे जे काय आहे ते त्यांनीच मेन आहेत आणि आम जनतेकडे काहीच लक्ष नाही. सेकंड FIR संदर्भात पोलिसांचं काय म्हणणं आहे? आश्वासन केव्हा देण्यात आलं होतं? आश्वासन देऊन बरेच दिवस झाले. ते आज आम्ही येणार आहोत असे म्हणत आहेत पोलीसवाले. आम्ही चालूत आता इथं, तर बघूत काय निर्णय घेतात ते. जोपर्यंत त्यांनी निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. सेकंड FIR करतो म्हणून सांगितलं? हा करतो म्हणले. सेकंड 29 तारखेलाच बोलले होते सर ते लास्ट टाइम. काय म्हणणं आहे? पोलीसवाल्याचं म्हणणं आहे तपास चालू आहे आणि सेकंड FIR आम्ही घेतो, तुम्ही थोडंसं घाई करू नका. पण कसं घाई नका करू, आम्ही ते जे मेन पोलीसवाले आहेत ते बाहेर फिरतायत आणि आम्ही घाई नका करू. आज 15 दिवस झाले शांतच बसायला सांगतात. ते कर्मचारी आहेत ना, ते पण त्यांच्याकडे आहेत म्हणून त्यांनी शांत आहेत. जे आम जनता राहिली असती तर त्यांनी इतकी दिवस शांत बसले नसते. सेकंड FIRचं आश्वासन केव्हा देण्यात आलं होतं तुम्हाला? 29 तारखेला बोलले होते सेकंड FIR घेतो म्हणून, आणि ते आमची वाट बघत बसलीत म्हणे पोलीस स्टेशनला. आणि आम्हाला वाटलं का त्यांनी गुन्हा दाखल केला, त्यांचा काहीतरी तपास चालू आहे म्हणून आम्ही पण शांत बसलो. पण आज येऊन बघितलं तर आणखी काहीही झाले नाही. आज आम्ही जेव्हा विचारलं तर ते म्हणतात का वरिष्ठाकडे दिलेली आहे तुमची तक्रार, तपास चालू आहे. माझ्या मुलाचा खून करून 15 दिवस झाले टाका त्यांना. एवढे दिवस झाले त्यांनी 15 दिवस झाले ते फिरतात. याच्यापैकी जर आमचं कोणी असतं तर तुम्ही त्यांना अटक केली असती, तुम्ही त्याचा काहीतरी बंदोबस्त लावला असता. पण आजपर्यंत तुम्ही त्या पोलीसवाल्याचा काहीच बंदोबस्त लावला नाही. आम्हाला त्यांच्याकडून धोका आहे, कारण ते गजानन मामिडवारचे पाहुणे आहेत, त्यांच्या जातीचे आहेत. त्यांच्या घरी येणं जाणं त्यांचं चालू होतं. मुलीला पण धोका आहे, आम्हाला पण धोका आहे. ते झाल्यानंतर तुम्ही करणार आहात का त्यांच्यावर काही? घरी प्रोटेक्शन दिलं तुम्ही, आम्हाला हॉस्पिटलला जावं लागते. मी कामाला जाते, मी आज 15 दिवस झालं मी घरी आहे, मला उद्या कामाला पण जावं लागेल ना साहेब. FIR फाटल्याशिवाय आम्ही जाणार नाही. जे मेन आरोपी 2 आहेत ते आतापर्यंत पोलीसवाले त्यांचा तुम्ही काहीच केलेलं नाही. तुमचं स्टेटमेंट आणि मुलीची FIR घेण्यासाठी मी येणार होता, तुम्ही चालत नाही करायची, हाताला कष्ट करायचे, कपडे कष्ट करायचे, हे सगळं केलं. काल PCR संपला आणि आज तुमच्याकडे येणार होते, तुम्ही म्हणता काही करू शकतो. माझ्यापेक्षा उच्च दर्जाचे अधिकारी आम्हाला कधी सर? उद्या सांगतो. आता 15 दिवस झाले ना सर. आज विचारतो मी साहेब, तर मी माझ्या FIR वाढू शकत नाही आपण त्यांच्यावर. फाडू शकतात ना सेकंड FIR. मला त्यांना विचारलं काय त्यांची मुलीला जे दिली होती तिच्या भावाने FIR मी घेतो आणा. तुम्ही 2 आरोपी बनवायचे ते माझ्याकडे नाही आहे. माझ्या ॲडिशनल SP पाठवतो मी तिला आणा. घेऊन या कोणी. 1 मिनिट द्या मला, मी सरांना कॉल करते. आज उद्या 15 दिवस
पोलीसवाले सुरक्षेसाठी राहतात असं खतम करून टाकलं ते मेन ते स्वतःच्या तर आहेत ना, दोन आरोपी जे बाकीचे आहेत तेच आहेत वरजीवर main. असून त्यानं त्या मुलाला म्हणतात की तू हमेशा त्याला बोलायची अशी एवढी मोठी शब्द मुलीला आणायचं पोलीनं स्वतः सांगलेली आहे. वकिलाला बोला, पण ते पोरीला सरांना कॉल केला. हो सर, मी आरोपी PCR MCR त्याच्यातच होतो. तरी दोघं जण दादा एक मिनिट यायनं जेव्हा हिंमत दिली तेव्हा त्यानं केला. नाही, जेव्हा आम्ही तुमच्याकडे येतो तेव्हा तुम्ही आम्हाला म्हणतो आम्ही येणार होतो. पण मी तुम्ही नाही येत आमच्याकडे की दोघं यायचं जण. होतं ना सर. आम्ही आता किती वाजतोय ना सर? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.